हाय फ्रेंड्स, मी वर्षा आणि प्रांजल ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. कसे आहात तुम्ही सर्व? तर मी पण मजेत आहे. तर बरेच दिवस झाले ब्लॉग आले नाही आहेत. इतर बी काही कामं राहतात. डायरेक्ट दसरा ते दिवाळीच. तर हे बघा, आज आहे दिवाळी आणि मी हे मेशोवरून मस्त हे साडी आकाशी कलरची मागवली आहे. साडीला बघून प्रांजल बोलली की मम्मी थोडी डिझाईनची पाहिजे होती. प्लेन तर आपण हमेशाच घालतो. म्हटलं काय हरकत नाही, मला हिचा कलर खूप आवडला. आता साडी मीच बुक केली आहे आणि मागवली आहे. तर मी दुसऱ्याच ज्या साड्या बघून शानी नवऱ्याला पण अशी ताना मारू शकत नाही आता, नाहीतर राहतेच काही ना काही. चला आता तयारी करूया मस्त. तर हा नेकलेस पण मी मागवला आहे, हा पण मेशोवरून, जो साडीवर मॅच व्हायसाठी. यासोबत ब्लाऊज पीस आलं होतं. तर हे ब्लाऊज पीसचं मस्त हे ब्लाऊज शिवलो मी. लटकन यूट्यूबवरले बघून छान शिवले. तर ते ब्लाऊज आहेत माझे, मी स्वतः शिवते. मस्त अशी तयारी केली. बिचोळा पाडला आणि नकली फूल वगैरे नेकलेस घालून छान अशी तयारी केली आहे. तुम्ही बघू शकता. मस्त हमेशाच मोकळे केस सोडते, पण यावेळेस म्हटलं चला बिचोळा पाडूया. तर बिचोळाच पाडला. तर कशी दिसत आहे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडेसे नवऱ्यासोबत फोटो काढले गॅलरीमध्ये, जे हमेशाच काढत राहते मी. ते तयार नाही झाले तरी त्याला तयारी करायला लावते आणि फोटो काढून घेते. तर आता मी निघाले आहे फटाके फोड्यासाठी. माझ्या फ्रेंडसोबत खाली आले आणि बघू शकता आम्हाला फटाके तर आम्हाला भीती वाटते. तर म्हटलं चला आपण कुठं मागे राहायचं. तर आम्ही झाडं लावले, हे झाडं चेतवले दोघीनं पण. आणि मी व्हिडिओ बनवत होती, ती चेतवत होती. झाडं चेतल्यानंतर आम्ही थोडेसे हे व्हिडिओ शूट केले. माझ्या मैत्रिणीचा मुलगा मस्त असे फटाके फोडत होता आणि ही आमची माऊ, जे माझी फ्रेंडची मुलगी, मस्त असा तयारी करून आणि 7 वाजेपासूनच तयारी करून बसली आहे फटाके फोडण्यासाठी. आम्ही पण प्रयत्न केले फटाके फोडायचे, पण आम्हाला काही जमलं नाही. तर उठून उभे राहून निघाले आहे. तर हलकेसे 2-3 शितोडे लागत होते, पावसाचेच निघाले आहे घरी जाण्यासाठी. तर घरी आले, त्यात हा नेकलेस पी उलटा पालटा पडत होता. घरी आली, वरती आली, छान असे फोटो काढले. बघा पाऊस चालू आहे. तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर